राजे समोर उभे होते, आमचे शिवनामी काशीद समोर आले आणि राजाला बोलते झालं, राजाची आम्हाला बोलवलं होतं जी राजे म्हणाले, हो शिवा, तुझी आठवण आली रे. आमची शिवा काशीद म्हणाले, बोला की मग राज, आलोय की लगबगीनं आलोय राज, बोला. शिवबा राजे म्हणाले, राजांना कसं सांगावं कळत नव्हतं. राजे बोलते झाले, शिवा, असे मावळे राजांना घेऊन लगबगीनं पळायला लागले. सैरा बैरा पळत सुटले आणि गुप्तहेराच्या मार्फत त्या सिद्धी जोहरला बातमी समजली की शिवाजी राजे पसार झाले. शिवाजी राजे पळून गेले, शिवाजी राजे निघून गेले. त्या सिद्धी जोहरची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या सिद्धी जोहरनं काय केलं, हुकुम फरमावला, अरे अरे त्या काफर शिवाला जिथं असन तिथून माझ्या समोर हाजीर करा. आणि त्या सरसी त्याचा जावई सिद्धी मसूद निघाला शिवबा राजांच्या बागावर आणि राजांची पालखी त्या ठिकाणी बाजी आग रहे थे क्या. आमचे शिवा काशीद म्हणाले, बघत होतो प्रयत्न करून पाहता येतं का. सिद्धी जोहर परत हसला, शिवाजी भागना इतना आसान नहीं है, ये सिद्धी जोहर का वेडा है. आणि त्या ठिकाणी काय झालं, जो वेडा होता ना, 5-50 माणसं गोळा झालेली, त्याच्यामधून 2 डोळे त्या ठिकाणी शिवबा राजांना बघितलं आणि ते 2 डोळे समोर आले आणि ते 2 डोळे होते फाजल खानाचे, जो अफजल खानाचा पुत्र होता. अफजल खान वधाच्या टायमाला तो सोबत होता आणि तो शिवबा राजांना जवळून ओळखत होता. तो केला, तो म्हणाला, हुजूर ये शिवबा राजे नहीं हो सकते, हम शिवबा राजे को पहचानते हैं, ये शिवबा राजे नहीं हो सकते. त्या सरसी सिद्धी जोहरची तळपायाची आग मस्तकात गेली. तो शिवा काशीदांना विचारता झाला, अरे कोण है तू बता. आमचे शिवा काशीद म्हणाले, मीच शिवाजी राजे आहे. परत विचारला, अरे खरं सांग तू कोण आहे. परत शिवा काशीद म्हणाले, मीच शिवाजी आहे. आता जो सिद्धी जोहर होता ना, इतके ठामपणे आमचे शिवा काशीद म्हणत होते मीच शिवाजी आहे, तो सिद्धी जोहरला क्षणभर त्या ठिकाणी संशय आला आणि तो फाजल खानाकडे असा पाहायला लागला. नेमकी भानगड तरी काय. हा म्हणतो मी शिवाजी आहे, तो म्हणतो रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. अहो, त्या रक्तानं मातीचा अभिषेक केला. परत त्या सिद्धी जोहरनं विचारलं, अरे सांग तू कोण आहे. परत तलवारीचे वार केले. आमचे शिवा काशीद म्हणाले, मीच शिवाजी आहे. शिवा काशीद सांगत नव्हते. परत विचारलं, अहो आमच्या शिवा काशीदांच्या अंगाची चालणी झाली. एक सुद्धा शरीराचा भाग असा नव्हता की तिथं जखम झाली नव्हती. अहो, रक्ताच्या चिळकांड्या आमच्या शिवा काशीदांच्या अंगातून मातीला अभिषेक करत होत्या. खाली शिवा काशीदांच्या रक्ताने चिखल झाला होता. परत वार केले, परत विचारलं, पण आमचे शिवा काशीद बोलायला तयार नाही. अगदी माता माऊल्यांनो, अगदी शेवटच्या क्षणाला, अगदी काहीतरी श्वास बाकी असताना आमचे शिवा काशीदांना परत विचारण्यात आलं आणि मृत्यूच्या अगदी काही सेकंद जवळ असताना आमचे शिवा काशीदांनी उत्तर दिलं, अरे जन्माला जरी शिवानामी काशीद